या वेळामध्ये आम्ही जे वचन पाहत आहोत, येशू पाप्यांचा मित्र, आणि जो आपला शास्त्र भाग आहे तो योहान कुशुवर्तमान याचा अध्याय 21 आणि वचन 1 ते 14 की प्रभू येशू ख्रिस्ताने 7 शिष्यांना त्याने दर्शन दिलं आणि या 7 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जे दर्शन दिलं ते एकत्रितरित्या दर्शन दिलं। ही एक महत्त्वपूर्ण अशी घटना आहे। परंतु आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र, थोमा, नथनिएल, जब्दीचे 2 मुलगे आणि शिष्यांपैकी 2 अशा एकत्रित 7 जणांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं असताना आम्हाला काही गोष्टी लक्षात येतील की या 6 जणांना लीड करण्याचं किंवा त्यांचं नेतृत्व करण्याचं जे काम आहे ते पेत्र करत आहे। आम्ही पेत्राच्या जीवनातून काही अशा गोष्टी समजून घेणार आहोत की पेत्र जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा तो शिष्य आहे, परंतु जसं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती देण्यात आला, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला असताना सुद्धा प्रियांनो या शिष्यांच्या जीवनामध्ये असलेली जी भीती आहे, त्यांच्या जीवनामध्ये असलेलं जे अडखळण आहे, त्या गोष्टी आज आम्हाला अनेक गोष्टीची स्पष्टता देणार आहे। सर्वप्रथम पेत्र याच्या जीवनातून आम्ही काही गोष्टी समजून घेतोय की पेत्राच्या जीवनातील अपयश या संबंधी आम्ही वचन वाचूया। मत्ती कुशुवर्तमान याचा अध्याय 26 आणि वचन 69 ते 75 आम्ही वाचूयात। पेत्र येशूचा नाकार करीतो। इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालील येशू बरोबर होतास। तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही। मग तो बाहेर देवडीजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांस म्हटले, हा नासोरी येशू बरोबर होता। पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही। नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते। तेव्हा तो शापोच्चाराने करून व शपथा वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही। इतक्यात कोंबडा आवरला। तेव्हा कोंबडा आवरण्यापूर्वी 3 वेळा तू नाकारशील असे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला। प्रियांनो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्र 3 वेळेस नाकारतो। हालेलुया। पेत्राचं अपयश आम्ही समजून घेत आहोत। एक पेत्र एक चांगला शिष्य की ज्या पेत्रा संबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की पेत्र म्हणलेला जो खडक आहे की त्याच्यावरती मी माझी मंडळी मी रचेल। आता हा पेत्र ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी त्याला विचारलं जातं की तू येशू बरोबर होतास का, त्या वेळामध्ये पेत्र 3 वेळेस नाकारतो। किती वेळेस नाकारतो? 3 वेळेस नाकारतो। याचं कारण काय आहे? का बरं तो नाकारतो? काय वाटतं? पेत्राने का बरं प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला असेल? हालेलुया। पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस का नाकारला असेल? त्याला सुद्धा मरणाची भीती वाटली। त्यालाही वाटलं की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर मला सुद्धा वधस्तंभावर ते देऊन टाकतील का? प्रभू येशू ख्रिस्ताला जी शिक्षा होती ती शिक्षा मला सुद्धा होईल काय? आणि म्हणून पेत्राने जी शिक्षा किंवा जी न्यायाची प्रक्रिया प्रभू येशू ख्रिस्तावरती चालू होती त्या वेळामध्ये पेत्राने म्हणलं की मी त्याला ओळखत नाही। इवन वचन सांगतं की त्याने काय केलं? शपथ सुद्धा खाल्ली। आता ही शपथ किती खरी आणि किती खोटी आपल्याला माहिती आहे। हालेलुया, हालेलुया। सो प्रभू येशू ख्रिस्ताला तो ओळखतच नाही असं त्याने लोकांना पटवून दिलं। परंतु आमचं काम काय आहे? आम्ही येशूला ओळखतो, तुम्ही सुद्धा येशूला ओळखा, हे आमचं काम आहे। प्रेषितांचं काम, शिष्यांचं काम हे आहे की त्यांनी येशू बद्दलची सुवार्ता सांगावी। परंतु प्रियांनो, जे पेत्राचं अपयश आहे की त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलं। कधी कधी आमच्याही जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, आमच्या कृतीतून, आमच्या बोलण्यातून। हालेलुया। कधी कधी आम्हाला कोणी म्हणलं की तुम्ही ख्रिस्ती आहात का? हालेलुया। तुम्ही येशूला ओळखता का? आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून बरेचसे जण लोक ओळखतात आपल्याला बरं का, परंतु आम्ही सहज म्हणून जातो, नाही नाही
कारण त्या ठिकाणची परिस्थिती आम्ही ओळखून आम्हाला वाटतं की आम्ही जर असं बोललो तर कदाचित आम्हाला लोक नाव ठेवतील, आम्हाला बोलतील, लोक आम्हाला काहीतरी त्रास देतील. हालेलुया. पेत्राची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते. पेत्राने 3 वेळेस नाकारलं, परंतु 3 वेळेस त्याने नाकारल्यानंतर तो येशूच्या मागे गेला, ती गोष्ट नंतर वेगळी आहे. परंतु आम्ही बऱ्याच वेळेस आमच्या कृतीतून, आमच्या वागण्यातून, आमच्या अप्रियानं बोलण्यातून आम्ही बऱ्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो. असं होता कामा नाही. हालेलुया. सो आम्ही पाहूया की पेत्राचं जे अपयश आहे या संबंधीने, की पेत्र अपयशी का झाला, त्याची जागा आम्ही समजून घेऊया की त्याची जागा काय होती. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला विचारलं, त्या गोष्टी आम्ही वाचूयात. लूका शुभवर्तमान याचा अध्याय 22 आणि वचन 33 ते 34. लुका चॅप्टर 22 वर्ड्स 33-34 वाचूयात. हा, लूक 22-33 आणि 34. तो त्यांना म्हणाला, प्रभूजी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे 3 वेळा नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा आवरणार नाही. काय म्हणलं त्याने? की मी तुम्हाला सोडून जाणार नाही. त्याने म्हणलं की मी तुमच्या बरोबर कुठे जाईल? कैदेमध्ये सुद्धा मी तुमच्या बरोबर जाईल, शिक्षा भोगण्यासाठी सुद्धा मी तुमच्या बरोबर जाईल. परंतु तो काय झालं वाचूयात आणखी. मत्तय 26 आणि 56 मध्ये, मत्तय 26 आणि 56, मॅथ्यू चॅप्टर 26 वर्स 56. पण संदेष्टाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले, तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. हालेलुया. यहूदा इस्करियोत तर पहिलाच गेला होता, परंतु आता 11 जे उरले होते ते सुद्धा काय झाले? सर्व सोडून पळून गेले. असंच होतं. संकट आल्यानंतर, दुःख आल्यानंतर आपल्या बरोबर कोणी राहत नाही. संकट ओढवल्यानंतर ज्या वेळामध्ये आपल्याला कोणीतरी आपल्या बरोबर असावं ही अपेक्षा असते, त्या वेळामध्ये आपल्या बरोबर कोणी नसतं. येशूची ही परिस्थिती झाली तर आपण मनुष्य आहोत. हालेलुया. येशू आपल्या जीवनामध्ये आहे तर या स्थितीला आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे, नक्की जावं लागणार आहे. आपण अपेक्षा करतो की या व्यक्तीने आपल्या बरोबर असावं, त्या व्यक्तीने आपल्या बरोबर असावं. सो प्रियांनो, कुठलाही जवळचा असेल दूरचा असेल, कोणी आपल्या बरोबर राहत नाही. आपल्याला एकटाच त्या गोष्टीचा सामना करावा लागतो. ही गोष्ट येशूच्या जीवनातून सुद्धा आम्हाला शिकायला मिळते. बोल येशू मसीह की. हालेलुया. ज्याच्यावरती आपण विश्वास करतो ना, तोच आपल्यापासून दूर जातो, तो व्यक्ती आपल्या जवळ राहत नाही. संकटाच्या वेळामध्ये त्याने म्हणलं की मी तुमच्या बरोबर असेल, परंतु पेत्र राहिला का सोबत? नाही राहिला. सर्व जे शिष्य होते, ते प्रेषित होते, सर्व पळून गेले. ओके. त्याची जागा काय होती? एका मोठ्या हुद्द्यावरती तो होता, मोठं पद त्याला होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला तो सोडून जाणार नाही असं त्याने म्हणलं, पण तो सुद्धा निघून गेला. सो आम्ही पाहतो की त्याची जी किंमत आहे, त्याची किंमत या संबंधी जर आम्ही पाहिलं की पेत्राने येशूला नाकारल्यानंतर त्याने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडनं जो सहवास होता, शांती होती, आनंद होता, प्रियांनो, या सगळ्या कमतरतेला त्याला आपल्या जीवनामध्ये जाणीव झाली. येशू ख्रिस्ताला त्याने नाकारलं आणि या गोष्टी त्याला त्याची किंमत द्यावी लागली. कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला जर नाकारतो ना, तर प्रभू येशूकडनं मिळणारा जो सहवास आहे, त्याच्याकडनं मिळणारी जी शांती आहे, त्याच्याकडनं मिळणारा जो आनंद आहे, त्याच्याकडनं मिळणारी जी कृपा आहे, या गोष्टीला प्रियांनो आम्ही मुक्तो. या गोष्टीची कमतरता आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवायला येते. म्हणून आम्ही येशूला कदापि नाकारता कामा नाही. कृतीने असेल, बोलण्याने असेल, वागण्याने असेल, ती सुद्धा येशू ख्रिस्ताला नाकारण्याची गोष्टच आहे. पेत्राने नाकारलं आणि या गोष्टीचा सामोरा त्याला करावा लागला. आम्ही वचन वाचतो प्रियांनो. पहिले योहान याचा अध्याय 5 आणि वचन 16. फर्स्ट जॉन चॅप्टर 5 वर्स 16. एक वचन आहे, फार विशेष हे वचन, आम्हाला समजायला सोपं जाईल. वाचूयात. पहिले योहान 5 आणि वचन 16 मध्ये काय म्हणलंय? ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे, म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते
देईल ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे, आणि याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. हालेलुया. आता या वचनामध्ये फार गंभीरता किंवा फार प्रियानो खोल हे वचन आहे. याचा विषय जर आम्ही समजायला गेलो तर तो विषय आमचा विषयांतर होऊन जाईल. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्यांना जीवन देईल. कधी कधी प्रियानो आपण आपल्या विश्वासणाऱ्याच्या बहीण भाऊ असतील यांच्यासाठी प्रियानो आम्ही मध्यस्थी आम्ही करायला पाहिजे, परंतु प्रियानो बऱ्याच वेळेस आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करत नाही. त्यांच्याबरोबर आम्ही उभं राहावं त्या वेळामध्ये आम्ही उभं राहत नाही. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की त्याला त्या गोष्टीची किंमत चुकवावी लागली की त्याने येशूला नाकारलं. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कृतीतून, बोलण्यातून, वागण्यातून जर येशूला नाकारतो ना, आम्हाला सुद्धा या गोष्टीची किंमत नक्कीच चुकवावी लागेल. प्रभू येशू ख्रिस्ताचा जो सहवास, त्याच्याकडनं मिळणारा जो आनंद आहे, त्याच्याकडनं मिळणारी जी शांती आहे, त्याच्याकडनं मिळणारा प्रियानो जी कृपा आहे, या गोष्टीला आम्हाला मुकावं लागेल. ही त्याचा प्रियानो ह्या गोष्टीची ती किंमत आहे येशू ख्रिस्ताला नाकारण्याच्या द्वारे. सो पेत्राचं अपयश आम्ही पाहिलं. त्याच प्रकारे पेत्राची प्रियानो हास्यास्पद जे कृत्य आहे किंवा पेत्राचं, तो शब्द बोलायला मला थोडा अवघड वाटतोय परंतु या गोष्टी मला सांगावं लागेल. पेत्राचा मूर्खपणा याला म्हणता येईल की त्याने काय केलं. त्याची जी निवड आहे प्रियानो या संबंधी जर आम्ही पाहिलं तर त्याची जी निवड त्याने केली प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर, जसं आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या कबरेकडे गेले. आमोस नामक त्या गावच्या वाटेवरती चाललेले जे दोन शिष्य आहेत त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं, त्यांच्याबरोबर चाललेल्या व्यक्तीला त्यांना माहिती नव्हतं की त्यांच्याबरोबर कोण चाललं, परंतु त्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्यातले काही शिष्य त्या कबरेकडे गेले, परंतु त्यांना कबर रिकामी दिसली, त्यांना त्या ठिकाणामध्ये कोणी भेटलं नाही, येशू सुद्धा भेटला नाही. आणि त्याच गोष्टी ऐकून हे शिष्य यांनी काय केलं, निर्णय केला, त्यांनी निवड केली की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर पेत्राने ही गोष्ट गृहीत धरली की त्याने आपली सेवा संपलेली आहे असं त्याला वाटलं. ही गोष्ट त्याने स्वीकारली की आता आपली सेवा संपली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी मोठमोठे चमत्कार केले होते. आठवतं का? आठवतं का? कधी केले होते? हा, कधी केले होते का? अहो केले होते ना. ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ते दोन शिष्य पाठवले त्या वेळामध्ये त्यांनी येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की प्रभूजी, तुमच्या नावाने आम्ही भूते काढली, तुमच्या नावाने मोठमोठे चमत्कार केले. हालेलुया. त्यांनी केले, चमत्कार केलेत. आणि म्हणूनच त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन सांगितलं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय म्हणलं की भूते तुमच्या वर्चस्व, भूते तुम्हाला कंट्रोल होतात, या गोष्टीचं तुम्ही मोठापणा मानू नका, तर तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकामध्ये आहे, या गोष्टीचा तुम्ही अभिमान बाळगा, या गोष्टीचा तुम्ही आनंद माना. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी मोठमोठ्या गोष्टी केल्यात आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी ज्या गोष्टी करतो ते माझे जे शिष्य आहेत, माझ्यावरती विश्वास करणारे आहेत, ते माझ्यापेक्षा मोठ्या गोष्टी करतील. हालेलुया. आणि म्हणून आम्ही पाहतो की पेत्राने पुढे अनेक चमत्कार केले, परंतु प्रभू येशू ख्रिस्त असतानाच पेत्र आणि इतर शिष्यांनी सुद्धा मोठमोठे चमत्कार केले. या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की पेत्राला वाटलं की आता आपली जी सेवा आहे ती सेवा संपली, संपुष्टात आली. का? का बरं त्याला असं वाटलं? का असं त्याला वाटलं? याचं कारण असेल ना. कारण त्याने येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं. कारण त्याने 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं. इवन त्याने शपथ घेऊन सांगितलं की मी त्याला ओळखत नाही. हे त्याचं पाप आहे. बरोबर आहे की नाही? हे त्याचं पाप आहे. जो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा ही गोष्ट स्पष्ट करतो की जो मला या जगासमोर स्वीकारतो, मी त्याला पित्यासमोर आणि सर्व जगासमोर मी त्याचा स्वीकार करेल. आणि जो नाकारतो त्याचं पाप आहे ना. आणि पेत्राला ही गोष्ट कळून चुकली की मी येशूचा स्वीकार केला नाही, येशू ख्रिस्ताला मी नाकारलं,
आणि त्याला ही गोष्ट समजली की आता माझी सेवा संपली, सगळं संपलं आता. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त म्हणला होता की पुनरुत्थान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट करेल, या गोष्टीची सुद्धा त्याला विसर पडली. आता येशू जर आम्हाला भेटला नाही, त्याच्या कबरेजवळ आम्ही गेलो, परंतु त्या ठिकाणामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला भेटला नाही. आणि त्याने ही गोष्ट गृहीत धरली, ही गोष्ट त्याने स्वीकारली की आता माझी सेवा संपली. आणि त्याने येशूला नाकारलं होतं, त्याने जुन्या गोष्टी करण्याचं त्याने निवडलं होतं. आणि म्हणून पियानो आम्हाला पाहायला मिळतं की तो पुन्हा त्या जुन्या गोष्टीकडे त्याने परतण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि त्याने त्याची जी निवड करण्यात आली होती पियानो, ते वचन आम्ही वाचूया मत्तई 4 आणि वचन 19 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 19, मत्तई 4:19 वाचूयात. त्याने त्यांना म्हटले, माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने दोघांना म्हटलं होतं की तुम्ही माझ्या मागे चला, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा मी करेल. आणि आम्ही पाहतो की त्यांच्याद्वारे अनेक माणसं, अनेक लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले. त्यांना प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करण्यासाठी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने माणसे धरणारे हे माणसं त्यांनी बनवलं. हालेलुया. आम्ही कोण आहोत? हालेलुया. आम्ही सुद्धा ते माणसे धरणारे माणसं आहोत. हालेलुया. मासे धरणारे नाहीये, आम्ही माणसे धरणारे आहोत. हालेलुया. आणि प्रभूने आम्हाला त्या स्वरूपाचं बनवलंय की आज अनेक लोक पापाकडे चाललेत, त्या लोकांना खऱ्या अर्थाने आम्ही जिवंत देवाकडे, खऱ्या अर्थाने त्या प्रभावामध्ये आम्ही आणतो की या प्रभावामध्ये त्यांनी असलं पाहिजे. आणि म्हणूनच प्रभूने आम्हाला सुद्धा या जगातून वेगळं केलंय. परंतु आम्हाला पाहायला मिळतो की पेत्राने या स्वरूपाचा त्याने निर्णय का केला, याचं मागचं कारण आम्हाला पाहायला मिळतं की त्याने आपलं जे लक्ष केंद्रित त्याने केलं ते शरीराकडे केलं. त्याने अगोदर आत्मिकरित्या जो निर्णय केला, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याने नाकार केला. त्याने 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नाकारलं. आणि म्हणूनच पियानो त्याला ही गोष्ट समजून गेली, या गोष्टीचं पियानो त्याने ही गोष्ट ग्रहीत धरली की आता माझी सेवा संपली, आता सगळं काही संपलं, आता मला पूर्व पदावरती किंवा पूर्व गोष्टीकडे मला जाणं गरजेचं आहे. कदाचित त्याने आपल्या परिवाराचा विचार केला असेल, कदाचित त्याने आपल्या कमाईचा त्याने विचार केला असेल, कदाचित त्याने पूर्व दिवसाचा त्याने विचार केला असेल की मी पूर्वी ही काम करत होतो, आता परत तेच काम मी करेल. हालेलुया. हालेलुया. कधी कधी प्रियानो आमच्या जीवनातून आम्ही ख्रिस्ताला नाकारतो, कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून, विचाराने, मानसिकतेने प्रियानो, आत्मिकरित्या प्रियानो त्या वेळामध्ये आम्ही विचार करायला लागतो की पूर्वीचं जीवन माझं चांगलं होतं, बरं होतं, पूर्वी जे मी करत होतो ते योग्य होतं, ती गोष्ट बरी होती. आणि परत तो व्यक्ती, जो व्यक्ती आपलं लक्ष शरीराकडे लावतो, जो व्यक्ती या जगाकडे आपलं लक्ष लावतो, प्रियानो तो व्यक्ती पुन्हा त्याच जीवनाकडे, पूर्वीच्या जीवनाकडे जाण्याचा प्रियानो तो व्यक्ती प्रयत्न करत असतो. सो आज अनेक जण प्रियानो त्या जुन्या जीवनाकडे जाऊ लागले आहेत. अनेक जण जाऊ लागलेले आहेत, कारण ते आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून ख्रिस्ताला ते नाकारत आहेत. परंतु प्रभूची इच्छा नाहीये की आम्ही पूर्व जीवनाकडे आम्ही जावं, कारण परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली, त्या परमेश्वराने आमच्यावरती दया केली आणि त्याने आम्हाला प्रत्येकांना आकर्षून घेतलं. प्रिया ओके, त्यानंतर आम्ही पाहूया की त्याची जी सोबती आहे, पेत्र एकटा नाही निघाला. पेत्रा ज्या वेळामध्ये निघाला त्या वेळामध्ये आम्ही ते वचन वाचूयात की ज्या वेळामध्ये पेत्र निघाला, वचन आम्ही पाहूयात योहान शुभवर्तमान याचा अध्याय 21 आणि त्या ठिकाणामध्ये पेत्र निघत असताना वचन 3 वाचा. शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, मी मासे धरावयात जातो. ते त्याला म्हणाले, आम्हीही तुझ्या बरोबर येतो. ओके, पेत्र काय म्हणाला? मी मासे धरावायला जातो. आता ही गोष्ट सांगण्याची गरज होती की त्याला? नाही. परंतु जसा पेत्र निघतोय प्रियानो, त्याच बरोबर त्याने त्या लोकांना, आपल्या बरोबरच्या शिष्यांना, आपल्या बरोबर असलेल्या लोकांना त्याने म्हटलं की मी काय करतोय? मी मासे धरावायला जातो. हालेलुया. सो
जो व्यक्ती पापाची संग धरतो तो व्यक्ती एकटा मागे कधी राहत नाही, त्याला संगत आवडत असते. पाप करणारा आपल्याबरोबर आणखी पापाची भागीदारी कशी बनतील यासाठी तो इतरांना सुद्धा आपल्या बरोबर जोडण्याचा तो प्रयत्न करतो. इतरांना सुद्धा आपल्या संगतीला आपल्या बरोबर घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि म्हणून प्रियांनो, जर अशा स्वरूपाच्या लोकांना जर आम्ही पाहिलं तर प्रियांनो, ते एकटे राहत नाही. पाप करणारा व्यक्ती एकटा राहत नाही, तो इतरांना सुद्धा आपल्या बरोबर घेतो. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये पेत्र एकटा राहिला नाही, तर त्याने काय म्हणलं की मी मासे धरवायला जातो. तो फार प्रेम आहे म्हणून असं बोलत नाहीये. त्याला माहिती की मी चूक केली, आता मी एकटा जर या चुकेमध्ये राहिलो, या पापामध्ये राहिलो, वाईटामध्ये राहिलो तर माझाच न्याय होईल आणि मी सुद्धा नरकामध्ये जाईल. परंतु त्याने आपल्या बरोबर भागीदारी त्याने घेतली. आपल्या बरोबर इतर जे शिष्य आहे त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेतलं. आणि म्हणून प्रियांनो, आज सुद्धा अनेक लोक एखादं पाप करतात, वाईट गोष्टी करतात, तर प्रियांनो ते इतर लोकांना सुद्धा आपल्या बरोबर जोडून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. ते ऑटोमॅटिकली त्यांना ओढत असतात, कळत सुद्धा नाही. परंतु ज्या व्यक्तीकडे देवाचं वचन आहे, ज्या व्यक्तीकडे देवाच्या पवित्र आत्म्याचे वरदान आहे, प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे कृपादान आहे त्या कृपादानापैकी एक कृपादान आहे, ते म्हणजे आत्मे ओळखण्याचं कृपादान. हे त्या वेळामध्ये कामा येतं की ज्या वेळामध्ये अशा प्रकारच्या लोकांना आम्ही ओळखू शकतो. हालेलुया. आणि हे कृपादान केवळ परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या वरदानाने, कृपादानानेच आम्हाला प्राप्त होऊ शकतं. सो पेत्र त्याने आपल्या बरोबर आपल्या सोबती हे लोक घेतले, इतर शिष्य सुद्धा घेतले. पेत्र आहे आणि त्याच्या बरोबर इतर किती जण आहेत? 6 जण. म्हणजे सगळे किती जण झाले? 7 जण. अशा लोकांपासून आम्हाला फार अलर्ट राहायचंय. हालेलुया. त्यानंतर परंतु आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त याच्या संबंधी की प्रभू येशू ख्रिस्त हा पेत्राचा मित्र आहे. पेत्र जरी त्या पूर्व जीवनाकडे तो चाललाय, माघारी तो चाललाय, तरी सुद्धा प्रियांनो, पेत्र पापात भरकटत असताना सुद्धा तो फार दूर गेला नव्हता. आणि त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावरती प्रेम करू नये इतकं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या मित्रासाठी प्रभू येशू ख्रिस्त धावत गेला. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे गेला. आणि जर वचनामध्ये आम्ही वाचलं तर प्रियांनो, मी पाहूयात योहान शुभवर्तमान याचा अध्याय 21 आणि वचन 4 ते 7 आम्ही वाचूयात. जॉन चॅप्टर 21 वर्स 4 to 7. मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता, तथापि तो येशू आहे असे शिष्यांनी ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो, तुमच्याजवळ काही खावायला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. त्याने त्यांना म्हटले, मत्स्यात उजव्या बाजू जाळे टाका, म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशाचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरका घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशाचे जाळे उडीत उडीत होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. ओके. सो या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा पाप्यांचा मित्र त्याला म्हणलेला आहे. हालेलुया. सो अगोदर एक वचन आम्ही वाचलं होतं की असं काही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाहीये. ते वचन आम्ही वाचलं 1 योहान 5 आणि वचन 16 मध्ये. पेत्राचं हे याच प्रकारचं पाप आहे की त्याने जे पाप केलं त्या पापाचा जो परिणाम आहे ते मरण नाहीये. सो मनुष्य सुद्धा बऱ्याच वेळेस विश्वासणारे या प्रकारचे पाप करतात की त्याचा जो परिणाम, त्याचा जो दंड आहे तो दंड मरण नाहीये. हालेलुया. हालेलुया. पेत्राने सुद्धा या स्वरूपाचं पाप केलं, परंतु तो दूर चालला होता, फार दूर गेला नव्हता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या 3ऱ्या वेळामध्ये या 7 जणांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. हालेलुया. कधी कधी आम्ही सुद्धा फार दूर जात नाही, परंतु असे पाप आम्ही करतो की ज्याचं
परिणाम किंवा त्याचा दंड हा मरण नाहीये, परंतु परमेश्वर त्याचा दंड सुद्धा करतो बरं का. हालेलुया. आम्ही चुकतो, त्या चुकेचा तो आम्हाला दंड कधी कधी करत असतो. परंतु या ठिकाणामध्ये पेत्र सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तापासून तो आत्मिकरित्या तो सहभागितेतून दूर गेला आणि याचा परिणाम मरण नाहीये, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासाठी आला त्या जागेवरती, तिरबियाच्या त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्याबरोबर संभाषण करत आहे. पेत्राने म्हटलं की मी मासे धरावाय जातो, ते त्याला म्हणाले आम्ही तुझ्या बरोबर येतो. तेव्हा ते निघून मासेव्यात बसले, पण त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. ज्या वेळामध्ये आम्ही ख्रिस्तापासून परमेश्वरापासून दूर जातो ना, आमच्या जीवनामध्ये अपयश आल्याशिवाय राहत नाही. कितीही आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावरती आम्ही कुठल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला, आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या जोरावरती कुठल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तर अपयश आमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय, निराशा आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. ख्रिस्ताला सोडून, ख्रिस्ताला त्यागून आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. हालेलुया. पेत्राच्या जीवनात त्याला कसं काय वाटलं की तो यशस्वी होऊ शकतो? त्याने ख्रिस्ताचा नाकार केला होता आणि त्याला वाटलं की माझ्याकडे अनुभव आहे. हालेलुया. हालेलुया. त्याला वाटलं असेल की माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, मी पूर्वी या 3 वर्षाच्या अगोदर मी तेच काम करत होतो. 3 वर्ष तो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिला आणि त्याला वाटलं की माझ्याकडे मोठा अनुभव आहे, मी चांगलं काम मी करू शकतो, मी पूर्वीचं जे काम केलं मी ते काम मी परत करू शकतो, मी माशा कधी पकडायचे मला माहिती आहे. म्हणून ते रात्रीच्या वेळात तो निघाला. तो एकटा नाही निघाला, तर आपल्या बरोबर त्याने शिष्य सुद्धा घेतले की इतर जे 6 शिष्य आहेत ते सुद्धा, हे 7 जण माशा पकडायला निघाले. परंतु येशू जर आपल्या जीवनामध्ये नाहीये तर यश सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाहीये. येशू जर आपल्या जीवनामध्ये नाहीये तर बरकत सुद्धा आपल्या जीवनामध्ये नाहीये. येशूला सोबत घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सो वचन 5 मध्ये मी पाहतो, वचन 4 आणि 5, मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता, तरी तो येशू आहे असे शिष्यांना ओळखले नव्हते. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मुलांनो तुमच्या जवळ काही खाव्यास आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. पेत्राने आपल्या अपयशाची कबुली देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणामध्ये त्याला भाग पाडलं. हालेलुया. प्रभू आपल्याकडून ही गोष्ट कधी कधी ओढून घेत असतो बरं का. आमची ही गोष्ट प्रियानो जोपर्यंत मी स्वीकारत नाही ना, तोपर्यंत प्रभू आम्हाला यशस्वी करत नाही, आमच्या जीवनामध्ये तो बरकत देत नाही. आम्ही ती गोष्ट स्वीकारली पाहिजे. परंतु कधी कधी आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावरती, ज्ञानाच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती आम्हाला कधी कधी वाटतं की नाही मी हे करूच शकतो. हालेलुया. एखादं क्षेत्र असेल, एखादं काम असेल, आम्हाला वाटतं की हे काम मी करू शकतो, हे काम मीच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. परंतु जर प्रभू आपल्या जीवनामध्ये नाही तर आम्हाला यश नाही, आम्हाला बरकत नाहीये. पेत्राला वाटलं की मी हे काम करू शकतो आणि त्या सर्व रात्रभर त्यांनी ते काम करून थकले, परंतु त्यांना काहीच मिळालं नाही. हालेलुया. असं होतंय का? आम्ही येशूला बाजूला सारून जर कुठले काम करण्याचा प्रयत्न करतो ना, आम्हाला यश मिळणार नाही. किती येऊ द्या हो पैसे हातामध्ये, किती घरामध्ये किती पैसे येऊ द्या, ते टिकत नाही. अनेक जण आम्हाला सांगतात की आम्ही महिन्याला इतकी रक्कम आमच्या घरामध्ये येते, परंतु शेवटी आम्हाला इतरांकडनं उसनं घ्यावं लागतं. याचं कारण कधी आम्ही शोधलंय का? की आम्ही ख्रिस्ताला डावलून, येशूला डावलून, त्याला बाजूला करून आम्ही कुठलंही काम करू शकत नाही. जे देवाचं आहे ते जर आम्ही देवाला देत नाही तर त्या कारणाने सुद्धा प्रियांनो आमच्या जीवनामध्ये ती बरकत राहत नाही. जे देवाचं आहे जर ते देवाला दिलं नाही तर परमेश्वराकडनं मिळणारे जे आशीर्वाद आहे, यश आहे, बरकत आहे, ती गोष्ट कदापि मिळत नाही. परंतु प्रियांनो जे आपलं आहे ते आपण ठेवतोच, परंतु जे देवाचं आहे ते सुद्धा आपण स्वतः ठेवतो. मग जर ते देवाचं आहे तर ते देवाला दिलं नाही तर परमेश्वर कसा आशीर्वाद देईल, कसं बरकत देईल? देऊ शकतो का? हालेलुया. आम्ही देवाला सोडून, येशूला सोडून काहीच करू शकत नाही.
आणि पेत्राने हा प्रयत्न केला आणि तो पेत्राचा प्रयत्न पूर्णपणे सपशील प्रियानो अपयशी ठरला. पेत्राच्या जीवनातून ही गोष्ट आम्हाला परमेश्वर शिकवतो. हालेलुया. आणि पेत्राने कबुली दिली. पेत्राने काय कबुली दिली की तेव्हा येशूने त्यांना म्हणले की मुलांनो तुमच्याजवळ काही खावायला आहे काय? त्यांनी त्याला उत्तर दिले नाही. ओके. नंतर वचन 6 मध्ये मी पाहतो, त्याने त्यांना म्हणले मच्छव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. हालेलुया. हालेलुया. सो पेत्र पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञा पालन तो करू लागला. काय करू लागला पेत्र? आज्ञा पालन. की ज्या पेत्राकडे मोठा अनुभव होता, ज्या पेत्राकडे चांगलं अनुभव होता, ज्या पेत्राने हे काम अगोदर केलेलं होतं, आता पेत्राने आपला प्रयत्न केला. जसं त्याने कबूल केलं की आम्ही रात्रभर प्रयत्न केला परंतु आम्हाला काहीच मिळालं नाही, ही गोष्ट सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय सांगितलं? तुम्ही काय करा, मच्छव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. आता यांनी ही काम या अगोदर केलं नसेल का? उजव्याही टाकला असेल, डाव्या बाजूला टाकला असेल, त्या समुद्राच्या मध्येही टाकला असेल, बाजूलाही टाकला असेल, जिथं जिथं त्यांना वाटतं त्या सगळ्या गोष्टी ते करून थकले असतील. कधी बघितले का जे मच्छीमार असतात त्यांना? कधी बघितलंय? फार कष्टाचं काम आहे हे, सोपं काम नाहीये. आणि फार कष्टाचं काम हे करत असताना रात्रभर त्यांनी प्रयत्न केला, रात्रभर त्यांना काही मिळालं नाही. आता हे हातात झाले. आता हातात झाल्यानंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाला त्यांनी ऐकलं. येशूला त्यांनी ओळखलं नाही बरं का, परंतु येशूने सांगितलं. ठीक आहे, कधी कधी प्रियानो आम्ही आमच्या ज्ञानाच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती, संपत्तीच्या जोरावरती अनेक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, परंतु प्रियानो आम्हाला अपयश येतं ज्या वेळामध्ये येशूचं आम्ही ऐकत नाही, येशूला आम्ही डावलतो, त्या वेळामध्ये आमच्या जीवनामध्ये अपयश असतं. या ठिकाणामध्ये काय होतंय? येशूच्या शब्दांना, येशूच्या आज्ञेला त्यांनी ऐकलं आणि त्या मच्छव्याच्या उजव्या बाजूला त्यांनी जाळ टाकलं. आणि त्यांनी जाळ टाकल्यानंतर त्यांना माशांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ओढवेना. आम्ही सर्वजण म्हणूया ओढवेना. काय मिळालं त्यांना? हालेलुया. ज्या वेळामध्ये येशूची आज्ञा, येशूचे शब्द, येशूची वाणी आम्ही ऐकतो ना, यश आमच्या जीवनामध्ये यायला लागतं. हालेलुया. सो येशूचे शब्द त्यांनी ऐकले आणि त्यांना त्या वेळामध्ये यश प्राप्त झालं. आज सुद्धा जर आम्ही येशूचे शब्द ऐकतो, येशूची आज्ञा आम्ही ऐकतो, त्याला जर आपल्या जीवनामध्ये आम्ही जर धारण करतो, आम्ही जर स्वीकारतो, तर यश आणि बरकत आपल्या जीवनामध्ये प्रभू दिल्याशिवाय राहत नाही. वचन 7 आम्ही पाहतो, यावरून ज्या शिष्यांवर येशूची प्रीती होती तो पेत्र म्हणाला, हा प्रभूच आहे, प्रभू आहे. हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कमरेला गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. हालेलुया. सो पुन्हा पेत्राला येशूजवळ राहण्याची इच्छा झाली प्रियानो. हालेलुया. पेत्राची इच्छा काय झाली की मी पुन्हा येशूजवळ राहावं. आणि त्या वेळामध्ये त्याने जो अंगरखा आहे तो काय केला, त्याने गुंडाळून घेतला. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राने आपल्या कृतीतून ही गोष्ट पुन्हा एकदा त्याला जाणवली की त्याने चूक केली, परंतु प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जवळ आला, तो शोधत माझ्याकडे आला. आणि त्याने ओळखलं ज्या वेळामध्ये त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा मांडली आणि मोठा चमत्कार त्याने आपल्या जीवनामध्ये अनुभवला. सो प्रियानो, कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो, प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो दूर ठेवतो, ज्ञानाच्या जोरावरती, बुद्धीच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती, पदाच्या जोरावरती. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला दूर ठेवून आम्ही कदापि कुठल्याही क्षेत्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. प्रभू आपल्या जीवनामध्ये आहे. प्रभू जर प्रथम स्थानी आहे तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू तुम्हाला यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
सो प्रभू त्याच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आशीर्वादित करणारा तो प्रभू आहे. परंतु या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की जसं पेत्र की त्याच्या जीवनामध्ये त्याने येशूला नाकारलं, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याने धिक्कार केला 3 वेळेस, आणि त्याने या गोष्टीतून त्याला लक्षात आलं की आता त्याची सेवा संपली, त्याचं काम संपलं, आता पूर्ववत जे काम तो करत होता तेच काम त्याला करायचंय. कधी कधी आमच्या कृतीतून, आमच्या वागण्यातून, आमच्या बोलण्यातून आम्ही ही गोष्ट गृहीत धरतो. गृहीत धरणं फार भयंकर आहे बरं का. हालेलुया. जो व्यक्ती गृहीत धरतो ना, गृहीत धरणं म्हणजे कळतंय ना, असं होईल तसं होईल, असं घडू शकतं तसं घडू शकतं, हे होऊ शकतं, याला गृहीत धरणं म्हणलं जातं. आणि ही गोष्ट फार भयंकर आहे प्रियानो. बऱ्याच वेळेस विश्वासणारे सुद्धा असाच विचार करायला लागतात, असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. नकारात्मक विचार आम्ही जास्त करतो आणि त्या कारणाने जे काम आम्हाला विश्वासाने करायचंय त्या ठिकाणामध्ये अविश्वास येतो, आणि त्या कारणाने विश्वासाचं काम त्या ठिकाणामध्ये होणार आहे ते काम त्या ठिकाणामध्येच खंडित होतं. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला एका ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की ज्या गोष्टी मनुष्याला अशक्य आहेत त्या सर्व गोष्टी देवाला तर शक्य आहे. जर आम्हाला हे वचन माहिती आहे तर आम्ही गृहीत धरल्या कारणाने ते काम त्या ठिकाणामध्ये होत नाही. बोले येशू मसीह की. सो पेत्राने अनेक लोकांसमोर येशू ख्रिस्ताचा नाकार केला. आम्ही सुद्धा आमच्या जीवनातून कृतीने, वागण्याने, बोलण्याने, वर्तणुकीने प्रियांनो येशू ख्रिस्ताचा जर नाकार करतोय, त्याला सुद्धा जर नाकारतो तर प्रियांनो आम्हाला न कळत सुद्धा आम्ही पूर्ववत आमच्या पूर्वीच्या जीवनाकडे आम्ही वाटचाल करायला लागतो. आम्हाला ही वेळ प्रभूने दिली की आमच्या जीवनात जर आम्ही पेत्रासारखं कदाचित आम्ही ख्रिस्ताला नाकारतोय तर न कळत आम्ही पेत्रासारखं ती वाटचाल करतोय का, त्या वाटेवरती आम्ही चाललोय का. आणि जर आम्ही चाललो असेल आणि आज जर तो प्रभू आम्हाला काही सांगतोय आणि जर त्याची आज्ञा, त्याची वाणी जर आम्ही ऐकतो तर प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला येऊन त्या गोष्टी सांगत आहे, त्याच्या वचनाच्या माध्यमातून, त्याच्या या सहभागितेतून. कारण प्रियानो जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जातो ना तो येशूची सहभागिताला मुकतो, येशूकडून मिळणाऱ्या शांतीला तो मुकतो, येशूकडून मिळणाऱ्या आनंदाला तो मुकतो, तो व्यक्ती येशूकडून मिळणाऱ्या कृपेला तो मुकतो. परंतु प्रियानो प्रभूची इच्छा नाही की आम्ही त्याच्यापासून दूर जावं, त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या जवळ राहावं. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. तो आमच्या जवळ यायला तयार आहे. आम्ही त्याच्या जवळ यायला तयार आहोत का? हालेलुया. जर आम्ही त्याच्या जवळ येतो तर तो आमच्या जवळ येतो. आणि जर आम्ही ठरवलं की नाही मला नाही यायचं, मी माझ्या ज्ञानाच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती, शिक्षणाच्या जोरावरती, पदाच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती माझं काम मी स्वतः करेल, आम्ही प्रभूला संधी देत नाही. आम्ही स्वतःच ते काम करायला लागतो. जर आम्ही प्रभूला वेळ देतो, संधी देतो तर प्रभू आपल्या जीवनामध्ये मोठमोठे काम केल्याशिवाय राहत नाही. कितीही अवघड काम असू द्या प्रियांनो, कौटुंबिक कलह असतील, मतभेद असतील, बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही त्या गोष्टी स्वतः ते पेच प्रसंग सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रभूला संधी देत नाही, नाही मी स्वतः हँडल करेल. हालेलुया. प्रभूला आपलं जीवन समर्पित करा. प्रभू मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करेल. कितीही मतभेद, पेच प्रसंग पारिवारिक जीवनामध्ये असू द्या, पती पत्नीमध्ये असू द्या, लेकरांमध्ये असू द्या, कौटुंबिक असू द्या, प्रियांनो नातेवाईकामध्ये असू द्या, कामाच्या ठिकाणामध्ये असू द्या, प्रत्येक गोष्टीला हाताळण्याचं का सामर्थ्य त्या प्रभूमध्ये आहे. परंतु आम्हाला प्रत्येक क्षेत्रासाठी प्रभूला आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. प्रभूला त्या गोष्टी हाताळायला आम्ही संधी द्यायला पाहिजे. प्रभू मोठं काम आमच्या जीवनामध्ये करेल. कितीही अडचणी आपल्या जीवनामध्ये असू द्या, पण त्या सगळ्या अडचणीतून सोडवणारा तो प्रभू माझा जिवंत देव आहे. म्हणून प्रियांनो पेत्राने जरी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, परंतु तसा पेत्र हा पाप्यांचा मित्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये आला. आज आम्ही प्रत्येक जण ते पापी आहोत. आम्ही कधी कधी चुकतो प्रियांनो, कधी कधी प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये चुकतो, परंतु आम्ही सुद्धा पापी आहोत. परंतु आमचा मित्र फार श्रेष्ठ आहे. तो उच्च मित्र आमचा आहे की तो आमच्याकडे येतो, पुन्हा पुन्हा तो आम्हाला आठवण करून देतो, पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची आम्हाला आठवण करून देतो की तू या ठिकाणामध्ये चुकलाय, आणि पूर्ववत आम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो. आम्ही त्याची वाणी ऐकायला तयार आहोत का?
आम्ही त्याची आज्ञा ऐकायला तयार आहोत का? आम्ही त्याचे शब्द ऐकायला तयार आहोत का? आज जर आम्ही त्या गोष्टी स्वीकारतो तर प्रियांनो, आज तो पाप्यांचा मित्र आज सुद्धा आमच्यावरती प्रीती करतो प्रियांनो. हालेलुया. तो पाप्यांचा मित्र आमच्यावरती आज सुद्धा, येशू ख्रिस्त आमच्यावरती प्रीती करतो, आमच्यावरती तो प्रेम करतो. त्याची इच्छा नाही की आम्ही त्याच्यापासून दूर जावं. जर आम्ही त्याच्यापासून दूर गेलो तर अपयश आमच्या जीवनामध्ये आहे. आम्ही त्याच्यापासून दूर गेलो तर जी शांती त्याच्याकडनं मिळते प्रियांनो, त्याला आम्ही मुकू. त्याच्याकडनं मिळणारी जी सहभागिता आहे त्या गोष्टीला आम्ही मुकू. त्याच्याकडनं मिळणारा जो आनंद आहे त्या गोष्टीसाठी आम्ही मुकू. आम्ही त्याच्यापासून जर आम्ही दूर गेलो तर त्याच्याकडनं मिळणारी जी कृपा आहे त्या सगळ्या गोष्टीला आम्ही मुकू. परंतु प्रियांनो, प्रभूची इच्छा आहे की त्याने आमच्या बरोबर कायम असावं. सो प्रियांनो, आज आम्ही त्याची वाणी ऐकू, आज आम्ही त्याचे शब्द ऐकू, कारण तो येशू पाप्यांचा मित्र आज सुद्धा प्रत्येकावरती कृपा करत आहे. आज सुद्धा प्रत्येकावरती तो आपली प्रीती, आपली दया तो प्रत्येकावरती करत आहे. तो आज आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहे. देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन, आमेन.